अलीकडे बिबट्याबद्दल सतत नकारात्मक बातम्या ऐकायला येत असताना नाशिकच्या एका बिबट्यानं मानव वन्यजीव सहजीवनाचं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवलंय. हा बिबट्या एक दोन नव्हे तर चक्क 15 वर्ष एका गावाजवळ राहिला. या काळामध्ये त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, पण त्याने कधीही माणसावर हल्ला केला नाही. त्याचा अंत जेव्हा जवळ आला तेव्हा त्याने सर्वांसमक्ष प्राण सोडले आणि त्यावेळी त्याच्यावर जीव जडलेली माणसं सुद्धा हळहळली. बोलबिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे नाशिकच्या जंटलमन टग्याची गोष्ट. नमस्कार, मी अनंत सोनवणे. टग्याची गोष्ट सुरू होते नाशिकमधल्या एका गावामध्ये. त्या गावाचं नाव आहे वासाळी. गावाची लोकसंख्या साधारण 1400च्या आसपास. गाव तसं नाशिक शहरापासून फार लांबही नाही, असेल जेमतेम 12-13 किलोमीटर अंतरावर. या गावामध्ये दूध दुभतं चांगलं आहे, बागायती शेती आहे, त्यामुळे गाव तसं समृद्ध आणि त्याबरोबरीनेच निसर्गाची सुद्धा चांगली साथ लाभली. म्हणजे काय झालं की या गावाच्या जवळच सामाजिक वनीकरणातून 262 एकर जंगल उभं राहिलेलं आहे. याशिवाय गावाजवळून एक नदी वाहते, तिचं नाव नंदिनी. तर अशा या निसर्गरम्य गावाजवळ एक बिबट्या राहत होता. त्याचं नाव नाही, सुरुवातीला त्याला काही नाव नव्हतं. तो कुठून आला, कसा आला, कुणालाही काहीही माहीत नव्हतं. कदाचित आईपासून वेगळं झाल्यावर, म्हणजे साधारण 2 वर्षांचं वगैरे वय असताना हा बिबट्या आपली टेरिटरी शोधत या ठिकाणी आला असावा, वासाळी गावाजवळ, आणि तिकडचं वातावरण आवडल्यानं त्याने तिथेच आपलं बस्तान बसवलं असावं. आईनं या लेकराला चांगलं प्रशिक्षित केलेलं असावं, कारण हा बिबट्या गावाच्या जवळपास राहायचा, सतत तिथं वावरायचा, पण कधीही फारसा कुणाला दिसायचा नाही. या वासाळी गावात एक तरुण राहायचा, त्याचं नाव राजू लगरे. 2012 साली एका संध्याकाळी एका पडक्या घराजवळ त्याला एक बिबट्या बसलेला दिसला. आणि नेमकं असं झालं की त्या दिवशी त्या गावामध्ये लग्न होतं, त्यामुळे बाहेरूनही मंडळी आलेली होती आणि बिबट्या या पडक्या घराजवळ बसल्याची बातमी गावामध्ये पसरली. जमाव जमा झाला आणि लोकांनी आरडाओरडा सुरू केला. काही लोकांनी चक्क दगड मारायला सुरुवात केली. पण तो बिबट्या जो होता तो एवढा शांत होता की त्याने कुठलाही आक्रमकपणा दाखवला नाही. तो शांतपणे उठून जंगलात निघून गेला. त्याच्या या वागणुकीमुळे राजू लगरे हा जो तरुण होता तो त्या बिबट्याच्या अक्षरशः प्रेमात पडला. आणि मग पुढे असं होत राहिलं की वेगवेगळ्या कारणांनी या बिबट्याची आणि राजूची गाठ पडत राहिली. मग राजूसुद्धा त्याला शोधत राहिला. म्हणजे कधी संध्याकाळी राजू आपल्या गाईचं दूध काढत बसलेला असला की समोर लक्ष गेलं तर अचानक त्याला कळायचं की अरे, बिबट्या समोर बसलाय आणि आपल्याकडे बघतोय. किंवा कधी जंगलाच्या रस्त्यातून येता जाता तो रस्ता क्रॉस करून आडवा जायचा. आणि केवळ राजूला नाही तर कधी कधी शाळेत जाणाऱ्या मुलांना तो दिसायचा, काही वेळेला बाईक स्वारांना दिसायचा, पण अगदी क्षणभरापुरतेच, आणि मग तो निघून जायचा. राजूला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागलं आणि तो जास्तीत जास्त वेळा त्याला बघण्याचा प्रयत्न करू लागला. राजूच्या लक्षात आलं की नंदिनी नदीचा जो परिसर आहे तिथे याचं वारंवार येणं जाणं आहे. म्हणजे तिथे एक सिमेंटचा बंधारा होता, त्या बंधाऱ्यावरून तो पलीकडे ये जा करायचा. होता होता 2015 साल उजाडलं आणि त्यावेळी राजूची ओळख आणखीन एका तरुणाबरोबर झाली. त्याचं नाव एकनाथ मंडल. एकनाथ हा व्यवसायाने एक फोटोग्राफर होता आणि मग दोघं एकमेकांशी बोलत असताना राजूने सांगितलं की अरे, माझ्या गावाजवळ एक बिबट्या येतो, मी नेहमी पाहतो. आणि एकनाथ म्हणाला की ठीक आहे, मला पुढच्या वेळी आला की मला सांग, आपण त्याचे फोटो काढू. आणि मग असं व्हायला लागलं की जेव्हा जेव्हा राजूला हा बिबट्या दिसायचा तेव्हा तेव्हा तो एकनाथला फोन करून बोलवायचा, पण नेमकं एकनाथ तिथं येईपर्यंत हा बिबट्या निघून गेलेला असायचा आणि त्याला कधी त्याचा फोटो काढता यायचा नाही. होता होता अशी 2 वर्ष गेली आणि शेवटी 2017 साली पहिल्यांदा एकनाथला हा बिबट्या दिसला. जंगलाचा रस्ता क्रॉस करून जाताना त्याला तो बिबट्या दिसला. त्याला फोटोसुद्धा काढता आला. जेमतेम फोटो होता, त्याच्यात काही चांगलं रिझोल्युशन किंवा चांगलं काही फोटो तो आला नव्हता, पण एकनाथला त्याला व्यवस्थित डोळे भरून पाहता आलं. अत्यंत देखणा, रुबाबदार आणि तगडा असा हा बिबट्या होता आणि त्याला बघून एकनाथच्या तोंडून अगदी स्वाभाविकपणे उद्गार बाहेर पडले, अरे, हा तर लेकाचा चांगला टग्या आहे की रे. आणि तेव्हापासून त्याचं नाव पडलं टग्या. 2019 मध्ये एकनाथला टग्याचा पहिला चांगला फोटो मिळाला. तो सुद्धा त्याच्या प्रेमात पडला. मग असं व्हायला लागलं, जेव्हा जेव्हा टग्या दिसेल तेव्हा तेव्हा त्याचं फोटो काढणं सुरू झालं. राजू आणि एकनाथ हे तासनतास नंदिनी नदीच्या काठावर बसायला लागले.
त्यांना माहीत होतं की हा टग्या गारव्यासाठी या काठावर येऊन बसतो. त्यांना तिथेही चांगले फोटो मिळू लागले. आणि जेव्हा जेव्हा गावातलं एखादं जनावर मारलं जायचं तेव्हा तेव्हा ही दोघं मित्र त्या जनावराच्या आसपास कॅमेरा ट्रॅप लावायचे किंवा CCTV कॅमेरा लावायला सुरुवात केली आणि त्याच्यातून त्यांनी नकळत डॉक्युमेंटेशन सुरू केलं. या दरम्यानच्या काळामध्ये असं व्हायला लागलं की बहुधा टग्याला सुद्धा यांची सवय व्हायला लागली आणि तो थेट कॅमेरामध्ये बघायला लागला. एक प्रसंग असा झाला की एका पाणवठ्याजवळ हे दोघं जण मित्र कॅमेरा ट्रॅप लावत होते. त्यांनी तो लावला आणि तिथून निघून गेले. नंतर जेव्हा त्यांनी त्याच्यावरचे त्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेले फोटो चेक केले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते तिथून निघून गेल्यानंतर 7च मिनिटांनी टग्या एक्झॅक्टली त्याच जागेवर आला होता. म्हणजे हे कॅमेरा ट्रॅप लावत असताना तो कुठून तरी त्यांना पाहत होता, पण त्याने त्यांच्यावर हल्ला केला नाही. नंतर आणखी एक प्रसंग असाही घडला की तो जवळजवळ 20 फूट एवढ्या त्यांच्या जवळ आलेला होता, पण त्याने त्यांच्यावर हल्ला केला नाही, कुठलाही आक्रमक स्वभाव दाखवला नाही. अशा पद्धतीने या 2 मित्रांनी टग्याचं डॉक्युमेंटेशन सुरू ठेवलं. आता तुमच्या मनात प्रश्न असा येईल की हा नेमका जो बिबट्या समोर दिसतोय तो टग्याच आहे, हे कशावरून ओळखायचं? तर आपल्याला माहिती आहे की वाघांच्या शरीरावरचे जे पट्टे असतात ते प्रत्येक वाघाच्या शरीरावरचे पट्टे जे असतात ते वेगळे असतात. आपल्या तळहातावरच्या रेषा जशा वेगळ्या असतात, तसंच बिबट्यांच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक बिबट्याच्या शरीरावर असलेले ठिपके, त्यांनी जो पॅटर्न तयार होतो तो सुद्धा वेगळा असतो. अर्थात तो आपल्याला सॉफ्टवेअरच्या सहाय्याने त्यातल्या गमतीजमती लक्षात येतात किंवा काही वेळेला त्या पॅटर्नमधून जर काही आकार, एखाद्या अक्षरासारखा किंवा एखाद्या चित्रासारखा आकार येत असेल तर तो लक्षात ठेवून तुम्ही त्या बिबट्याची ओळख पटवू शकता. टग्याच्या बाबतीत तर अगदीच सोपं होतं. कारण असं होतं की या टग्याच्या शेपटीवर एक गाठ होती. त्यामुळे हे दोन्ही मित्र या टग्याला अगदी आरामात ओळखू शकायचे. होता होता टग्याचा आकार वाढत होता आणि त्याची दबंगिरी सुद्धा वाढायला लागली. म्हणजे पिंपळगाव बहुला असेल, जुडगाव असेल किंवा या बाजूला सुला वाईनरी जी आहे तिची मागची बाजू असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्याने आपली टेरिटरी वाढवत नेलेली होती. हा पठ्ठ्या त्र्यंबक हायवे ओलांडून जाऊ लागला, अगदी गंगापूर धरणसुद्धा ओलांडून जायला लागला. तो आपली टेरिटरी सातत्याने वाढवत होता. गावात सुद्धा त्याची दबंगिरी वाढायला लागलेली. तो गावातल्या जनावरांना मारत होता, बकरे मारायचा, कोंबड्या मारायचा. अगदी राजूला सुद्धा त्याने सोडलं नाही. म्हणजे एकदा दुर्दैवानं असं झालं की राजूची लाडकी गाय जी होती ती एकदा सिमेंटच्या टाकीत पडली, तर ती संधी साधून त्याने त्या गाईला सुद्धा मारलं. राजूच्या 3-4 कुत्रे त्याने मारले. आणि एकदा तर प्रसंग असा झाला की हा टग्या आपल्या 3 बछड्यांसह रात्री राजूच्या घराजवळ आला आणि त्याने त्याच्या कोंबड्यांच्या खुराड्यावर हल्ला करून कोंबड्या उचलून नेल्या. राजू आणि त्याचे कुटुंबीय घरातून हा सगळा प्रकार बघत होते. अर्थातच राजूचं त्याच्यावर प्रेम असल्यामुळे त्याने काही तक्रारी केल्या नाहीत. मात्र इतर लोकांचं तसं नव्हतं. इतरांचीही जनावरं, गुरं मारली जात होती आणि त्यामुळे त्यांनी वनविभागाकडे तक्रारी दाखल केल्या. याला पकडलं जावं असे अर्ज दाखल केले आणि मग वनविभागाने याला पकडण्यासाठी पिंजरे लावले. पण गमतीचा भाग असा की हा पठ्ठ्या त्या पिंजऱ्यांमध्ये कधीही सापडला नाही. 2022 साल उजाडलं. आता एकनाथकडे थोडेसे पैसे जमा झाले होते, म्हणून त्याने पदरमोड केली आणि DSLR कॅमेरा खरेदी केला. आता त्याला DSLR कॅमेरा ट्रॅपिंग करायचं होतं. त्याने स्वतःला अपग्रेड केलं होतं. पण नेमकी एक गडबड झाली. त्याच काळामध्ये टग्या दिसेनासा झाला, गायब झाला. या दोन्ही मित्रांनी जंग पछाडलं, त्याला सगळीकडे शोधलं. त्याची टेरिटरी जिथपर्यंत त्यांना माहिती होती तिथपर्यंत जाऊन त्याला शोधलं, पण तो दिसला नाही. असे 5-6 महिने गेले, टग्या दिसला नाही. आणि मग अचानक 5-6 महिन्यांनी तो गावाकडे परत आला. तो जेव्हा परत आला होता तेव्हा तो अत्यंत अशक्त झालेला. त्याच्या पायावर जखम होती आणि शेपटीवरची जी गाठ होती ती सुद्धा मोठी झालेली होती. या दोन्ही मित्रांना आता चिंता वाटायला लागली की हा जगेल की नाही. तरी त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवायचं ठरवलं होतंच, पण झालं असं की तो आता फारसा दिसायचाच नाही. या दरम्यानच्या काळामध्ये असं झालं की राजूच्या काकांची बकरी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मारली गेली होती. तर तिचा मृतदेह जिथे पडून होता, यांनी विचार केला की आपण इथे नजर ठेवूया, इथे टग्या येईल आणि मग आपल्याला कळेल की त्याची तब्येत आता कशी आहे. तशा नियोजनानुसार त्यांनी गाडीमध्ये बसूनच आणि गाडीला कॅमोफ्लॅज कव्हर टाकून ते त्या गाडीमध्ये वाट पाहत बसले, पण टग्या आला नाही. एक बिबट्या येताना त्यांना दिसला, पण तो टग्या नव्हता, ती मादी होती. तिच्याबरोबर 1 वर्षांचे 2 बछडे सुद्धा होते. हरकत नाही,
या दोन्ही मित्रांनी आशा सोडली नाही. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा तिथं जाऊन बसले. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांच्या तपश्चर्येला फळ मिळालं आणि टग्या तिथे आला. यावेळी टग्याची तब्येत सुधारलेली होती. तो पुन्हा पहिल्यासारखाच तगडा, रुबाबदार आणि देखणा टग्या होता. त्याने आपल्या टेरिटरीमध्येच नव्हे तर एकंदरीत जीवनात कमबॅक केलेलं होतं. 2026 एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गावात बातमी आली की नंदिनी नदीच्या काठावर एका सिमेंटच्या पाईपमध्ये एक बिबट्या बसलेला आहे. झालं, गावातली सगळी मंडळी तिकडे पोचली आणि काही लोकांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तसा तो गुरगुरला, त्यामुळे लोक मागे पळाले. मात्र राजू आणि आपला जो एकनाथ होता यांच्या लक्षात आलं की हा टग्याच आहे, कारण शेपटीवरची गाठ त्यांनी पाहिली होती. पण त्यांच्या हे लक्षात आलं की हा खूप अशक्त झाला आहे. त्याच्या शेपटीवरची गाठ ही मोठी झालेली आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा तो तिथंच होता आणि तो जो सिमेंटचा बंधारा त्या ठिकाणी होता नंदिनी नदीमध्ये, तो 6 फुटांचा होता. तो तेवढासा बंधारासुद्धा चढून जाणं त्याच्याच्याने शक्य होत नव्हतं. या दरम्यानच्या काळामध्ये एक दिवस असं झालं की गावामध्ये एका घराचं बांधकाम सुरू होतं. त्या घराचा मालक बांधकामावर पाणी मारण्यासाठी म्हणून गेला आणि अचानक त्या बांधकामातून उठून टग्या बाहेर आला. अर्थातच त्याने त्या माणसावर हल्ला केला नाही. पण मग गावकऱ्यांमध्ये एक भीतीची भावना निर्माण झाली की हा आता अशक्त झालेला आहे किंवा म्हातारा झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो लोकांवर हल्ला करू शकतो. आणि म्हणूनच गावकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रार केली. 16 एप्रिलचा दिवस होता. टग्या त्या नंदिनी नदीच्या काठावर बसलेला होता. वनविभागाची रेस्क्यू टीम आलेली होती आणि त्याला ताब्यात घेण्यासाठी डार्ट मारायचा असा निर्णय झालेला होता. पण डार्ट जो असतो तो खांद्यावर किंवा मांडीत मारावा लागतो आणि ती पोझिशन मिळत नव्हती. झुडपंसुद्धा काही आड येत होती, त्यामुळे डार्ट काही त्यांना मारता येत नव्हता. आणि जमा झालेलाच होता गावातला सगळा. राजू आणि एकनाथसुद्धा तिथे होते आणि या सगळ्यांच्या समक्ष टग्याने शेवटचा श्वास घेतला. सगळा गाव हळहळला आणि राजू आणि एकनाथ या दोघांच्या तर दुःखाला पारावार राहिला नाही. राजू आणि एकनाथसाठी हा अत्यंत दुःखद दिवस होता. त्यांनी आयुष्यातली बरीचशी वर्ष या टग्याबरोबर काढली होती. केवळ टग्या नव्हे तर त्याच्या 3 पिढ्यांचं डॉक्युमेंटेशन केलेलं होतं. टग्याने 15 वर्ष आदर्श सहजीवनाचं उदाहरण सगळ्यांना घालून दिलं. त्याने कधीही कुणावर हल्ला केला नाही. टग्याचं कौतुक आहेच, पण मला वाटतं कौतुक एकनाथ आणि राजूचं सुद्धा करायला पाहिजे. कारण आजच्या युगामध्ये जिथे व्ह्यूज आणि लाईकसाठी लोक अक्षरशः कुठल्याही पातळीवर जायला तयार असतात, त्या युगामध्ये त्यांनी कधीही टग्याचे फोटो शेअर केले नाहीत, सोशल मीडियावर सुद्धा शेअर केले नाहीत आणि त्याचं लोकेशन कुणाला कळणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे टग्याबरोबरच राजू आणि एकनाथला सुद्धा सलाम. टग्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि त्याबरोबरच तुमच्या गावाच्या आसपाससुद्धा असा एखादा जंटलमन बिबट्या तुम्हाला दिसलाय का हे सुद्धा कमेंटमध्ये लिहून कळवा.